श्रीराम समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 5वा. मंत्राचा समास पहिला. गुरुनिश्चय. मराठी अर्थवाचन. जगामध्ये कोणताही जीव जेव्हा जन्मास येतो तेव्हा तो अगदी असमर्थ व असहाय्य असतो. जगण्यासाठी काही काळ त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. दुसऱ्याकडून शिकून मग प्राणी स्वतंत्रपणे वागतो. माणसाचा विचार केला तर बहुतेक सगळ्या गोष्टी त्याला दुसऱ्यापासून शिकाव्या लागतात असे आढळते. उदाहरणार्थ खाणे, पिणे, उठणे, बसणे, चालणे, पळणे, शौचमुख मार्जन करणे, झोपणे, खेळणे, कपडे घालणे, लोकांशी बोलणे, भाषा बोलणे, अभ्यास करणे, लिहिणे, वाचणे, गाणे, चित्र काढणे, युद्ध करणे, यंत्रे बनवणे, यंत्रे वापरणे, ज्ञानार्जन करणे, कीर्तन करणे, सेवा करणे, पूजा करणे, प्रवास करणे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी माणूस संपूर्ण किंवा अंशतः दुसऱ्याकडून शिकतो. जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत माणूस शिकतच राहतो, म्हणजे गुरु करीत असतो. मानवी जीवन या न त्या गुरु वाचून चालतच नाही. हे जर खरे तर ईश्वर दर्शन किंवा आत्मज्ञान करून घेण्यासाठी गुरु करणे आवश्यक आहे हे सांगायला नको. जीवनात इतर ज्ञान किंवा कला किंवा विद्या देणारे गुरु तर भगवंताचे ज्ञान करून देणारे ते सद्गुरू समजावे. ग्रंथ वाचून किंवा स्वतः खटपट करून एखादी विद्या किंवा कला हस्तगत होऊ शकेल. त्यामध्ये देखील प्रत्यक्ष जाणत्या माणसाचा सहवास लाभला तर ते ज्ञान होते. ते केवळ ग्रंथ देऊ शकत नाहीत, परंतु परमार्थ हा सर्वस्वी सूक्ष्म व अतींद्रिय विषय आहे. सामान्य माणसाला तो सर्वस्वी अज्ञात असतो. आपण अविद्येच्या कक्षेत वावरणारी माणसे. आपण आपली अक्कल वापरून कितीही खटपट केली तरी आपण अविद्येच्या जाळ्यातून बाहेर पडू शकत नाही. त्यासाठी अविद्या ओलांडून बाहेर पडलेल्या पुरुषांचेच मार्गदर्शन लागते. म्हणून सद्गुरू वाचून परमार्थ साधत नाही असे सर्व संतांचे मत आहे. आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता नाही असे प्रतिपादन करणारा नकळत स्वतःकडे गुरुत्व घेतो आणि जन्मभर लोकांना परमार्थ सांगतो. हा एक गमतीचा विरोधाभास अध्यात्माच्या क्षेत्रात आढळतो. श्री सद्गुरू ब्रह्मज्ञानी पुरुष असतो. तो परमात्म्याशी अभिन्न असतो. तो चालते बोलते ब्रह्मच समजा. तो स्वरूपभूत असल्याने त्याचे वर्णन तरी कसे करणार. हे सद्गुरुराया, तुमचा जय जयकार असो. तुम्ही पूर्ण काम आहात, कारण तुमच्या सर्व वासना तृप्त झालेल्या आहेत. तुम्ही सर्वोत्तम पुरुष म्हणजे ईश्वर आहात. सर्वांच्या हृदयात राहणारे आत्मस्वरूप तुम्हीच आहात. तुमचा महिमा शब्दांनी सांगण्यासारखा नाही, म्हणून तो वर्णन करता येत नाही. परमात्म वस्तू अतींद्रिय व अचिंत्य आहे, अदृश्य व अलक्षण आहे, अतिगूढ व दुर्लभ आहे. सद्गुरूच्या कृपेने शिष्य ती वस्तू तद्रूपतेने अनुभवतो. जे परमात्म स्वरूप वेदांना अवघड वाटते, शब्दांच्या क्षेत्राच्या पलीकडे राहते आणि दुर्लभ आहे, ते सत्शिष्याला मात्र अगदी रोखठोक प्राप्त होते. जे परमात्म स्वरूप योगी लोकांचे खास रहस्य आहे, जे शंकराचे खास राहण्याचे ठिकाण आहे, जेथे विश्रांतीलाही खास विश्रांती मिळेल, जे अतिशय गूढ व तसेच खोल आहे, ते ब्रह्म तुमच्या कृपेने शिष्य स्वतः आपण बनून जातो. त्याच्याशी शिष्य तदाकार बनतो. मग त्या कठीण संसाराच्या यातायातीने तो मुळीच कष्टी होत नाही. या 3 ओव्यांमध्ये श्री समर्थांनी 4 फार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली, दुर्लभ परमात्मा सत्शिष्याला साक्षात अनुभवास येतो. दुसरी, ते स्वरूप अतिशय गूढ व अत्यंत समाधान देणारे आहे. तिसरी, शिष्य स्वतः ते बनतो. आणि चौथी, त्यानंतर त्याच्या जीवनात दुःख उरत नाही. गुरु शिष्यांच्या लक्षणांची प्रस्तावना करतात. श्रोते म्हणतात की स्वामींनी आता आमचे लाड पुरवावे आणि गुरु शिष्यांची लक्षणे सांगावी,
पण ती अशी सांगावी की त्यांचे श्रवण करून मोक्षाची तळमळ असणाऱ्यांची लगेच सद्गुरूला शरण जावे. श्री समर्थांच्या काळी समाज रचनेमध्ये ब्राह्मणाला फार महत्त्व होते. तो बुद्धिमान होता व विद्येने पुढारलेला होता. वैदिक जीवन पद्धतीची परंपरा त्याने कशी तरी टिकवून धरली होती. व्यवहारामधील धर्मकर्मामध्ये त्याच्या शब्दाला फार किंमत असल्याने तो एक प्रकारे गुरुत्व मिरवित होता. पण भगवंताच्या बाबतीत तो मार्गदर्शन करू शकत नव्हता. उलट असे मार्गदर्शन करणाऱ्या संतांना त्याने वेडेपणाने विनाकारण विरोध केला आणि तो स्वतःचे महत्त्व घालवून बसला. संतांनी त्याला न दुखावता लोकसंग्रह केला. म्हणून या समासामध्ये श्री समर्थांनी व्यवहारात त्याचे मोठेपण मान्य केल्यासारखे दाखवून परमार्थात ते चालणार नाही असे मोठ्या खुबीने पण स्पष्टपणे सांगितले आहे. ब्राह्मण हा सर्वांचा गुरु आहे. तो क्रियाहीन असला तरी म्हणजे तो ब्राह्मण धर्माने वागत नसला तरी त्यालाच अगदी मनापासून शरण जावे. अहो, या ब्राह्मणांसाठी नारायणाने अवतार घेतला. विष्णूने श्रीवत्स म्हणजे भृगूने मारलेल्या लाथेची खूण मिरवली. तेथे इतरांची किंमत किती. ब्राह्मणाचे वचन प्रमाण मानतात. त्यांच्या वचनाने क्षुद्रसुद्धा ब्राह्मणाच्या योग्यतेस चढतात. ब्राह्मणाच्या वचनाने मंत्राने दगडामध्ये देवपण अवतरते. ज्याची मुंज झाली नाही तो जन्माने ब्राह्मण असला तरी निसंशयपणे क्षुद्रच असतो. मुंज म्हणजे दुसरा जन्म, म्हणून ब्राह्मणाला नेहमी द्विज असे म्हणतात. सर्वांनी ब्राह्मणाला पूज्य मानावे अशी देवाज्ञा आहे. ती सगळ्यांनी प्रमाण मानावी. जे वेदांच्या उलट आहे ते अप्रमाण मानावे. ते भगवंताला पण आवडत नाही. ब्राह्मणांच्या मदतीने ज्योतिषातील योग, होम, हवन, व्रते, दाने, तीर्थयात्रा व तेथील कर्मे होतात. ब्राह्मणा वाचून कर्ममार्गाचे आचरण होणार नाही. ब्राह्मण म्हणजे मूर्तिमंत वेदच होय. ब्राह्मणालाच देव समजावा. त्याच्या वचनाने सर्व इच्छा सफल होतात. ब्राह्मणांची पूजा केली तर मन शुद्ध होते व वृत्ती भगवंताच्या ठिकाणी जडते. ब्राह्मणाचे तीर्थ घेतल्याने माणसाला उत्तम गती लाभते. लक्ष भोजन घालण्यासाठी ब्राह्मणच लागतात. इतर जाती चालत नाहीत. भगवंत फक्त अंतःकरणातील शुद्ध भाव तेवढा पाहतो. इतर गोष्टींची तो किंमत ठेवीत नाही. असो, ब्राह्मणाला मोठे मोठे देव देखील नमस्कार करतात. तेथे माणसांना बिचाऱ्यांना कोण विचारतो. ब्राह्मण बुद्धिहीन असला तरी तो सर्वांना वंद्य असतो. एखाद्या अंत्यजाला पुष्कळ शब्दज्ञान असले तरी तो उपयोगाचा नाही. ब्राह्मणाच्या बरोबरीने त्याची पूजा करता येणार नाही. लोकरीतीला सोडून काही वेगळे करणे वेदाला मान्य नसते, म्हणून त्याला पाखंड मत म्हणतात. असो, जे शिवाचे व विष्णूचे भक्त आहेत त्यांची ब्राह्मणावर श्रद्धा असते. ब्राह्मणांना पूज्य मानल्याने पुष्कळ लोक पावन झाले. वेद परंपरेचे व लोकपरंपरेचे वर्णन आत्तापर्यंत झाले. ब्राह्मणांची बाजू उचलून धरावी हा काही श्री समर्थांचा हेतू येथे नाही. लोकपरंपरेमध्ये ब्राह्मणाला गुरुत्व असताना आणखी सद्गुरू कशाला हवा त्याचे कारण सांगतात. ब्राह्मणाला पूज्य मानल्याने जर मोठ्या देवांपर्यंत पोचता येते तर सद्गुरू कशास करावा, त्याची जरूर काय, असा प्रश्न येतो. आपला आत्मस्वरूपाचा जो ठेवा आहे तो सद्गुरूशिवाय मिळत नाही, म्हणून सद्गुरू करावा हे त्याचे उत्तर आहे. आपण जी धार्मिक कृत्ये करतो त्याच्याकरता ब्राह्मण पूज्य मानावा हे बरोबर आहे. पण आत्मज्ञान मात्र सद्गुरू वाचून प्राप्त होत नाही आणि ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत जन्म मृत्यू काही चुकत नाहीत व नुसते दुःख मात्र भोगावे लागते. ब्राह्मण कितीही चांगला असला तरी तो देहबुद्धीमध्ये राहणारा सामान्य स्वार्थी माणूस असतो. तो काही कोणाला भगवत स्वरूपापर्यंत पोहोचवू शकत नाही. ब्रह्मज्ञानी सत्पुरुषच ती गोष्ट करू शकतात. सद्गुरूंनी कृपा केल्याखेरीज ब्रह्मज्ञान होणे शक्य नाही आणि ते ज्ञान नाही तोपर्यंत अज्ञानी माणसे या दृश्याच्या प्रवाहात वाहून जातात. आत्मज्ञान करून न घेता
जे जे काही माणूस करतो ते ते अज्ञानातून होत असल्याने पुन्हा जन्म घेण्याचे कारण होऊन बसते. म्हणून ज्ञान होण्यासाठी सद्गुरूंची पावले, त्यांचे चरण घट्ट धरावे. सद्गुरूला शरण जाऊन ज्ञान करून घेण्याबद्दल प्रार्थना करावी. भगवंताचे दर्शन व्हावे असे ज्यास खरोखर वाटते त्याने संतांची संगत धरावी. सत्संग केल्याखेरीज भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. संत हाच सद्गुरू होऊ शकतो, म्हणून सत्संग करावा असे सांगत असता सद्गुरूंचा सहवास करावा हा खरा हेतू आहे. पुढील भाग पुढे पाहू. जय जय रघुवीर समर्थ.